असून बोगस शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांना गडचिरोलीतून ताब्यात घेतलं असून रात्री उशिरा त्यांना नागपुरात आणण्यात आलं। या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके यालाही अटक करण्यात आली आहे। त्याने शिक्षक म्हणून कुठेही काम न करता बनावट कागदपत्राच्या आधारे थेट मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी घेतली होती। ही मंजुरी मिळविण्यासाठी नागपूरच्या यादवनगर येथील एका शाळेच्या खोट्या नोंदींचा वापरही केला गेला होता। या संपूर्ण व्यवहारात आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप असून शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधिशिक्षक यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास सदर पोलिसांकडून सुरू असून आणखी अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेचे रिपोर्ट। त्याच्यामध्ये आमच्याकडे तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये बोगस मुख्याध्यापकाची नेमणूक केली आहे की तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखनी या ठिकाणी शाळेवरती नेमणूक जो पुंडके त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्याची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो शालार्थ आयडी हा बोगस असून किंवा तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा तो शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे। अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब इतर त्यांचा स्टाफ यांनी सदर चौकशी झेडपी आणि उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे बाबांच्या निदर्शनास आले की कुठेतरी हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्क्रुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ आयडी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय बोगस डॉक्युमेंट बनवले आहे जे काही शिक्षण अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। ह्याच्यामध्ये इतर कुणी आरोपी आणखीन आहेत किंवा त्या ठिकाणी तो बोगस प्रस्ताव बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे।